अंड्याची भाजी तर तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवून खाल्ली असेल. तवा अंडा मसाला, अंडा फ्राय, अंडा भुर्जी किंवा मग अंडा करी. पण मी आज तुमच्यासाठी एक जबरदस्त क्रीमी फ्लेवरची वेगळी अंड्याची रेसिपी घेऊन आली आहे, जी एकदा बनवाल तर वारंवार बनवाल ही माझी खात्री आहे. माउथ वॉटरिंग जबरदस्त डिलिशियस ही अंड्याची रेसिपी बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे भरपूर सारं लसूण. तर इथे 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या अशा एकदम बारीक बारीक चॉप करून घ्यायच्या. कोथिंबीर सुद्धा एकदम बारीक बारीक चॉप करून घेऊया. या टेस्टी आणि टेम्पटिंग डिशचं नाव आहे एग गार्लिक बटर. तर याच्यासाठी मी घेतलेले आहेत 4 अंडे. अंडे आपण एका भांड्यामध्ये फोडून घेऊया आणि अंड्याचा आपल्याला वापर आतमधलं जे बलक असते त्याच्यासोबत करायचा आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ घालूया आणि अंड्याला चांगलं फेटून घेऊया, जेणेकरून हे एकजीव झाले पाहिजे. अगदी 2 मिनिटात बनणारी ही अंड्याची डिश तुम्ही मॅगीसारख्या स्पीडनी करू शकता. तर गॅसवर ठेवलेला आहे पॅन, अगदी थोडंसं तेल घालूया आणि आता आपल्याला हे जे फेटलेले अंडे आहेत हे घालून घ्यायचे आहेत. आणि याचा आपल्याला ऑमलेट बनवायचं नाही आणि याची भुर्जीसुद्धा बनवायची नाही. याला अशा प्रकारे आपल्याला शिजवायचं आहे जेणेकरून त्याचे मोठे मोठे पीसेस आपण इथे करू शकू. आपल्याला याला मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये आता इथेच पॅनमध्ये कट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. खूप बारीक पीसेस किंवा भुर्जी बनवायची नाही. पर्यंत तुम्हाला एक मनापासून आणि नम्र विनंती आहे, आत्तापर्यंत तुम्ही टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल तरीसुद्धा. अशा प्रकारे आपल्याला मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये जी अंड्याची पोळी असते ती कट करून घ्यायची आहे. आता दुसऱ्या पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला 2 ते 3 चमचे बटर. भरपूर बटर घालायचं आहे कारण आपल्या डिशचं नावच आहे एग गार्लिक बटर. त्याच्यानंतर बटर मेल्ट झालं की एकदम जे आपण चॉप करून ठेवलेलं गार्लिक होतं ते घालायचं आणि व्यवस्थित बटरमध्ये त्याला शिजू द्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याच्यातला जो कच्चेपणा आहे तो दूर झाला पाहिजे. नंतर आपण करून ठेवलेले अंड्याचे पीसेस घालायचे. भरपूर सारं ब्लॅक पेपर म्हणजे काळे मिरे पावडर घालायची आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आता याला एकदम क्रीमी टच देण्यासाठी साधारणतः 2 टेबलस्पून 2 ते 3 टेबलस्पून मी दूध घातलेलं आहे आणि 1 चीज क्यूब असा ग्रेट करून घेऊया. अगदी 1 मिनिटापर्यंत मीडियम फ्लेमवर हे चीज मेल्ट होईपर्यंत आणि एक क्रीमी आणि थोडासा स्मूथ टेक्स्चर येईपर्यंत, हे थोडंसं घट्टसर होईपर्यंत शिजवून घेऊया आणि गॅस बंद करूया. चवीनुसार मीठ घालून घेऊया वरून. परत एकजीव करून घेऊया आणि असा टेक्स्चर तुमच्या डिशला यायला हवा घट्टसर. आणि भरपूर सारी कोथिंबीर वरून घालूया आणि आपलं इथं एग गार्लिक बटर जबरदस्त क्रीमी फ्लेवरचं हे बनून तयार आहे. लहान मुलांची ना तर अगदी आवडती डिश आहे. वरून भरपूर कोथिंबीर, भरपूर हिरवा कांदा घातला ना एक खूप छान चव येते. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका.